गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अँगल अँड इट्स मेजरमेंटची एक्झरसाइज आपली 1.1च सुरू आहे बघा अजून. त्याच्यामधलं आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. एक्झाम्पल बरीच असल्यामुळं आणि एक्झरसाइज 2च आहेत, त्यामुळे काय छोटा टॉपिक आहे हा. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला बघा. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल सांगितलेलं आहे. हां, मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल किती असतं सगळ्यांना माहिती आहे. किती असतो तो? ट्रायंगलच्या 3 अँगलची ॲडिशन किती असते? इज इक्वल टू 180 डिग्री असते, बरोबर आहे. मग इथं काय सांगितलं आहे बघा, आता ती मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो दिलेला आहे. डायरेक्ट अँगल दिल्यात का? डायरेक्ट अँगल दिलेले नाहीत. काय सांगितले बघा, आर इन द रेशो 3:7:8 असं दिलं. 3:7:8 दिलेलं आहे. अँगलचा रेशो दिला आहे. पुढे काय सांगितलं बघा, फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. म्हणजे अँगल आपल्याला फाइंड करायचे आहेत 3, पण ते दिल्यात कसे? रेशोमध्ये दिले आहेत. लक्षात ते सगळ्यांच्या अँगल जे दिलेले आहेत ते रेशोमध्ये दिल्यात आणि आपल्याला फाइंड करायचे आहेत डिग्री आणि रॅडियनमध्ये फाइंड करायचे. मग एक कुठल्या तरी युनिटमध्ये पहिला फाइंड करायचं, नंतर ते काय करायचं आपण चेंज करतोय तसं चेंज करून घ्यायचं. लक्षात येते? क्वेश्चन आला का सगळ्यांच्या लक्षात बघा. आता हे जे 3 अँगल्स आहेत किती आहेत? 3:7:K म्हटलेलं आहे. मग याच्या 3:7:8 म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये मी काय करणार, आता हे रेशोमध्ये आहेत, मला आपल्याला असे घेऊन चालणार आहेत का? एक्झाम्पल पुढे सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल यांना, हा जो रेशो आहे त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट यूज करू शकतोय ना आपण. कॉन्स्टंट यूज केला तर हे आपण अँगल्स जे आहेत कसे लिहू शकतोय? डिग्रीमध्ये जे रेशोमध्ये जे अँगल्स दिलेले आहेत ते मी काय करणार, इथं के कॉन्स्टंट घेणार आणि त्याच्यावरून कॉन्स्टंटवरून मी ते लिहिणार. आता या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असू शकणार आहे? ट्रायंगल असल्यामुळे ॲडिशन किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. मी आता काय लिहिणार बघा, मग द डिग्री मेजर आता मी डिग्रीमध्ये घेते, रॅडियनमध्ये पण चालते, पण आपण डिग्रीमध्ये घ्यायचं. द डिग्री मेजर ऑफ गिवन 3 अँगल्स इज काय येणार ते मग 3K, 7K, 8K म्हणायचं. मी कॉन्स्टंट काय घेतलेलं आहे? के घेतलेला आहे. वेअर पुढं काय म्हणायचं? वेअर के इज अ कॉन्स्टंट. इथं कुठलंही लेटर आपण यूज केलं तरी चालतं, XY जरी घेतला तरी चालतंय, पण मोस्टली काय घ्यायचं? के घेतलं जातं, त्यामुळे मी के घेतलेलं आहे. मग के हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. तो के जर आपण फाइंड केला तर आपल्याला ते 3 अँगल्स मिळणार आहेत. बघा आता हे अँगल कसे मिळाले? 3K, 7K आणि 8K मिळाले. मग आता मी काय म्हणू शकते, देअरफॉर या 3 अँगलची ॲडिशन किती असू शकणार आहे? 3K + 7K + 8K इज इक्वल टू यांची ॲडिशन ही किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. म्हणजे किती होणार बघा, 7 + 3 किती येईल? 10 + 8 म्हणजे 18K इज इक्वल टू किती आलं बघा? 180 डिग्री आलं. मग व्हॅल्यू आपल्याला फाइंड कशाची करायची आहे? केची. त्यामुळे के इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन 18 म्हणजे केची व्हॅल्यू किती मिळेल? 18नं 180ला जर डिवाइड केलं तर इथे किती येणार आहे? 10 येईल. केची व्हॅल्यू किती मिळाली? 10 मिळाली. कॉन्स्टंट के जो घेतलेला आहे आपण तो किती मिळाला? 10 मिळाला. देअरफॉर दी अँगल्स, आता अँगल आपण फाइंड करणार. देअरफॉर दी अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर काय येणार बघा, पहिला अँगल किती आहे? 3K इज इक्वल टू 3 इंटू केची व्हॅल्यू तिथं ॲड करायची. किती आहे ती? 10 डिग्री इज इक्वल टू किती येणार? 3 × 10 म्हणजे 30 डिग्री मिळाला. नेक्स्ट आता 7K आहे. मग मी काय करणार? 7 × 10 म्हणजे किती येणार? 70 डिग्री. आणि लास्ट कोणता आहे? 8K इज इक्वल टू 8 × 10 म्हणजे किती आलं? 80 डिग्री मिळाली. हां, हे 3 अँगल्स कसे मिळाले बघा? डिग्रीमध्ये मिळाले. लक्षात येते सगळ्यांच्या? अँगल्स जे आहेत ते आपल्याला आता डिग्रीमध्ये मिळाले, पण हे सेम अँगल आपल्याला अजून काय सांगितलेलं आहे
की इथं सांगितलंय क्वेश्चनमध्ये फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्या युनिटमध्ये पण फाइंड करणार आता. पुढे आता देअरफॉर किंवा नाव द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर. आता ते आपल्याला काय करायचे आहेत, रॅडियन मेजरमध्ये घ्यायचे. तसे ते ऑलरेडी दिल्यात कशामध्ये, डिग्रीमध्ये दिलेले आहेत. ते आता काय करायचं, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे काय येणार बघा, आता ते 30 डिग्री इज इक्वल टू, मी लिहिताना काय करणार आता 30 रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, इंटू किती करायचं, पाय अपॉन 180 रॅडियन लिहायचं ब्रॅकेटवर. मग इथं 0ला 0 कॅन्सल झाला, 3 1चा 1 आणि इथे किती येईल, 3 6चा 18 आला. म्हणजे किती राहिलं बघा, π/6 रॅडियन राहिला. हा कोणता अँगल मिळाला आपल्याला, 30 डिग्री अँगल मिळाला. नेक्स्ट कोणता आहे बघा, 70 डिग्री अँगल. तो आता कसा येणार, 70 इंटू π/180. डिग्रीचा रॅडियनमध्ये कन्वर्ट करतोय, त्यामुळे काय येणार बघा, 0 0 कॅन्सल होईल. 7 आणि 18 यांना डिवाइड करता येणार आहे का, काय नाही आहे, त्यामुळे तो तसंच राहील. 7 π/18 रॅडियन. हां, आणि तिसरा कोणता येणार बघा, 80 डिग्री. म्हणजे किती येणार, 80 इंटू π/180. इथं पण काय होणार, रॅडियन. आता 0ला 0 कॅन्सल झाला, 80 आणि 18 कॉमन डिवायडर कोणता येणार, 2 येणार आहे. 2 इंटू 4 8 आणि 2 9चा 18. म्हणजे किती आलं बघा, 4 π/9 रॅडियन. लक्षात येते, हे 3 अँगल्स आपल्याला कसे मिळाले, रॅडियनमध्ये मिळाली, आणि इथं 3 काय मिळाले, डिग्रीमध्ये मिळाली. मला असला पाहिजे तर फक्त असं लिहायचं, देअरफॉर द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन डिग्रीज काय येणार ते, 30 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री, अँड इन रॅडियन ते किती मिळाले, रॅडियनमध्ये ते मी इथे लिहिते, π/6 रॅडियन, 7 π/18 रॅडियन आणि 4 π/9 रॅडियन. येथे लक्षात सगळ्यांच्या, म्हणजे ट्रायंगलच्या 3 अँगलचा आपल्याला रेशो दिलेला, त्या रेशोसाठी आपण एक कॉन्स्टंट घेतला आणि त्याच्यावरनं त्यांची ॲडिशन किती म्हटली की 180 डिग्री आहे ॲडिशन. त्या ॲडिशनवरनं आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड केली. तो कॉन्स्टंट आपण नंतर तिथं ॲड केला, त्यामुळे डिग्रीमध्ये अँगल मिळाले, आणि ते डिग्रीचे जे आहेत ते आपण परत काय केले, रॅडियनमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले. येते लक्षात सगळ्यांच्या. सेम असं स्टेपचं आता दुसरं एक एक्झाम्पल बघा. बघा काय आहे क्वेश्चन, काय दिलं आहे बघावं लागेल अगोदर त्याचा. आता क्वेश्चन बघा काय आहे, त्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, इथे आहे बघा क्वेश्चन तो, वन अँगल. क्वेश्चन बघा काय आहे, वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल has measure 2 π/5 radian, and the measures of other three angles are in the ratio, त्यांचा रेशो दिलाय 2:3:4 दिलाय. बघा, एक अँगल 2 π/5 रॅडियन सांगितलंय, आणि 3 जे अँगल्स राहिले ते कसे दिल्यात, रेशोमध्ये दिले आहेत. तर पुढे काय सांगितलंय बघा, फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. म्हणजे ते अँगल आपल्याला फाइंड करायचे इन डिग्री आणि इन रॅडियनमध्ये फाइंड करायचे. मग आता
वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे त्याला अँगल किती असतात? 4 असतात. हे माहिती आहे ना सगळ्यांना. क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची ॲडिशन इज इक्वल टू किती असते? क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची ॲडिशन ही किती असते? 360 डिग्री असते. आता इथं पहिला ते सांगावं लागेल आपल्याला. दी सम ऑफ म्हणजे त्यांची ॲडिशन, दी सम ऑफ अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, दी सम ऑफ अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल किती असणार आहे? ती 360 डिग्री असणार आहे. इज 360 डिग्री असेल. बरोबर आहे. आता हे 4 अँगल आपल्याला दिलेले आहेत. फक्त एक रॅडियनमध्ये दिलं आहे आणि बाकीचे 3 कसे दिलेले आहेत? रेशोमध्ये दिलेले आहेत. ते फक्त आपल्याला फाइंड करावे लागतील. मग आता मी पहिला काय करणार? पहिला जो रॅडियनमध्ये दिलेला अँगल आहे तो अगोदर मी डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेणार. म्हणजे काय येणार बघा आता, वन ऑफ द अँगल इज गिवन दिलेलं आहे. रॅडियनमध्ये दिलं आहे तो वन ऑफ द अँगल इज गिवन टू बी किती दिलाय तो? 2π/5 रॅडियन दिलेलं आहे. बरोबर आहे. मग एक अँगल आपल्याला माहिती आहे. आता हा रॅडियनचा आपण लगेच डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 2π/5 रॅडियन आहे. डिग्रीमध्ये कसं आहे येणार? याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 180/π आणि ब्रॅकेटच्या बाहेर किती येणार? डिग्री येणार. काय कॅन्सल होईल बघा? पायला पाय कॅन्सल होईल. 5 आता 180ला डिवाइड करायचं. 5 1, 5 3 15, इथं राहिले 3, 5 6 30 आला. पुढे किती राहिलं बघा? 2 × 36 डिग्री म्हणजेच किती येणार आहे? 72 डिग्री येईल. हां, लक्षात येते का बघा? 2 × 36, 5नं 180ला डिवाइड केलं. 180ला डिवाइड केल्यावरती व्हॅल्यू किती आली? 5 3 15 आणि इथं 3 राहिले. 5 6 30 मिळाला. हां, मग 2 × 36 म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आलं? 72 डिग्री आलं. मग एक अँगल मिळाला. आता बाकीचे जे 3 अँगल दिला त्यांची ॲडिशन आपण नेमकी किती आहे हे सांगू शकतोय का? आता हा क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचा एक अँगल मिळाला आपल्याला 72. बरोबर आहे. एक्झॅक्टली ते 90 डिग्री असेलच असं नसतंय. त्यामुळे आपल्याला राहिलेल्या तिन्हीची ॲडिशन कशी फाइंड करावी लागेल बघा. टोटल आपण काय सांगितलं की क्वाड्रिलॅटरलची अँगलची ॲडिशन किती असते? 360 डिग्री असते. त्यातनं जर मी हा 72 मायनस केला एक अँगल, तर बाकीच्या तिन्हीची ॲडिशन आपल्याला मिळेल. म्हणजे या 3 अँगलची ॲडिशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे मी काय म्हणणार बघा आता, देअरफॉर सम ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स, देअरफॉर सम ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स इज किती असणार आहे ती आता? 360 डिग्री मायनस हा आता मिळालेला अँगल किती आहे? 72 डिग्री. या दोन्हींचं काय करायचं? सबट्रॅक्शन घ्यायचं. 360 डिग्री मायनस 72 सबट्रॅक्शन घ्यायचं. मग किती येईल ते? 360 मायनस 72 म्हणजे किती राहिलं? 300 म्हणजे 60 गेले, मग राहिले 12 परत म्हणजे किती येणार? 288 डिग्री मिळेल. येते लक्षात सगळ्यांच्या? 288 डिग्री. आता हे काय मिळालं? 288. आपल्याला रिमेनिंग अँगलची काय मिळालेलं आहे? ॲडिशन मिळाली. म्हणजे रिमेनिंग अँगल कोणते? तर हे जे 3 रेशोमध्ये दिल्यात 2:3:4 त्यांची ॲडिशन आपल्याला किती मिळाली? 288 डिग्री मिळाली. पुढं आता मग तेच 3 अँगल काय सांगितलेलं आहे? सिन्स दीज, ते रिमेनिंग जे म्हटलं आपण ते, सिन्स दीज 3 अँगल्स आर इन द रेशो, काय त्यांचा रेशो दिला आहे? 2:3:4 दिलेला आहे. देअरफॉर डिग्री मेजर, मग ते आता रेशो लिहायचा कॉन्स्टंट के घेऊन. देअरफॉर डिग्री मेजर ऑफ दीज अँगल्स आर किती येणार? 2K, 3K, 4K. बरोबर आहे. वेअर के काय म्हणायचा? रेशो कॉन्स्टंट जो आहे तो घ्यायचा. वेअर के इज कॉन्स्टंट. वेअर के इज कॉन्स्टंट म्हणजे किती येणार? 2K + 3K
प्लस 4k इज इक्वल टू, यांचे ॲडिशन किती आहे 288 डिग्री ॲडिशन आहे. हां, मग आता पुढं 2 + 3 5 + 4 किती येणार आहे 9k इज इक्वल टू 288 डिग्री. मग केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे किती येईल 288 डिवायडेड बाय 9 येईल. मग आता हे सिम्पल करायचं, 9 288ला डिवाइड करायचं, किती येईल बघा k इज इक्वल टू 2 3 = 27, म्हणजे इथं 3 येईल, 2 3 = 27 आणि इथं 1 राहिला, सॉरी 9 3 = 27 आला, इथं 1 राहिला आणि 9 2 = 18, म्हणजे किती आलं केची व्हॅल्यू किती मिळाली बघा 32 केची व्हॅल्यू मिळाली. हां, मग आता ही केची व्हॅल्यू मी काय करणार, या केच्या व्हॅल्यूवरनं बाकीचे 3 अँगल मी फाइंड करणार. Therefore the measures of 3 angles, therefore the measures of 3 angles are, किती येईल बघा 2k आहे पहिला अँगल, म्हणजे किती येणार 2 × 32, म्हणजे किती येईल तर 4 येईल आणि 2 × 2 4 आणि 3 × 2 6 येईल, बरोबर आहे 64 डिग्री. नेक्स्ट किती आहे 3k, म्हणजे किती येणार 3 × 32, म्हणजे किती येईल 96 डिग्री येईल. आणि लास्ट कोणतं 4k, म्हणजे 4 × 32 डिग्री, म्हणजे किती येणार बघा इथं 8 येईल आणि 12 128 डिग्री. आता हे 3 अँगल मिळाले, फोर्थ अँगल इथं आहे आपल्याकडे ऑलरेडी, सुरुवातीला दिलेलं तो 72 डिग्री होता. हां, म्हणजे 4ही अँगल आपल्याला डिग्रीमध्ये मिळाली. आता राहिलं काय रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचे राहिले. Also these three angles are in radian. किती मिळणार आहे बघूया आपण. आता पहिला 64 डिग्री आहे, तो कन्वर्ट करायचा 64 × π/180, ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार रॅडियन येणार. हां, आता हे सिम्पल करा जरा, कितीने इथं डिवाइड करता येईल बघा. सिम्पल करताना आता डिवाइड करताना कॉमन डिवायडर बघायचा, कितीने डिवाइड करता येईल 4ने डिवाइड करता येईल. 4 1 = 1, इथं राहिले 2 4 6 = 24 आणि इथे किती येणार आहे 4 4 चा 16 येईल आणि राहिले 2 4 5 चा 20. हां, म्हणजे राहिले किती बघा आता हे 16 π/45, ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार रॅडियन येणार. आता हे अजून जर सिम्पल होत असेल तर करायला काही हरकत नाही आहे. आता हे 16 आलं डिवायडेड बाय 45, हे सिम्पल करता येणार नाही आहे. नेक्स्ट सेकंड अँगल बघूया, तो किती आहे बघा 96 डिग्री. हां, आता हा कसा येणार 96 × π/180 रॅडियन. असं सिम्पल करता येत नसेल तर सरळ काय करायचं 2 न होत असेल तर करायचं, किंवा 3 न होते का बघायचं. आता हे 3 ने डिवाइड होते बघा, 3 × 3 9 येईल आणि 3 × 2 6 येईल. तसं इथं 3 × 6 18 येईल आणि इथं 0 येईल. म्हणजे अजून हे सिम्पल होते बघा. आता 32 π डिवायडेड बाय 60 आहे रॅडियन. अजून सिम्पल केलं तर किती येईल बघा, 2 न डिवाइड केलं 2 3 = 6 आणि इथं 0 राहिला, 2 1 = 1 आणि इथे किती येणार आहे 6 येईल. आणि अजून सिम्पल होते बघा, हे 16 डिवायडेड बाय 30 आलं, 2 8 = 16 आणि 15 येईल, म्हणजे किती आलं 8 π/15 रॅडियन आला. 64 अँगल झाला, 96 झाला, अजून राहिला कोणता आता लास्ट अँगल 128 डिग्री नाही. हां, तो आता आपण सिम्पल करा. डिग्रीमध्ये जो आहे तो आपल्याला काय करावं लागेल रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. लास्ट अँगल कोणता 128 डिग्री, डिग्रीमध्ये जो आहे तो आता मी रॅडियनमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तिथं बघा, डिग्रीसाठी रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी
128 इंटू पाय बाय 180 रॅडियन. हां, कुठल्या नंबरनं डिवाइड करता येत नसेल तर काय करायचं, डायरेक्ट 2 डिवाइड करायचं. आता इथेच बघितलं तर 4 डिवाइड होते बा. 4 3 12 आणि 4 2 8 आणि इथे किती येईल, 4 4 16 आणि इथं 5 येईल. 32 डिवायडेड बाय 45. आता हे अजून सिम्पल करता येणार नाही आहे. 32 पाय बाय 45 रॅडियन येईल. हा काय मिळाला आपल्याला, थर्ड अँगल मिळाला. म्हणजे ते 3 जे अँगल होते रेशोमधले ते 3ही अँगल आपल्याला डिग्रीमध्ये पण मिळाले आणि रॅडियनमध्ये पण मिळाले. आणि एक ऑलरेडी आपल्याला क्वेश्चनमध्येच दिला होता. रॅडियनमध्ये किती दिला आहे बघा, तो क्वेश्चनमधला जो आहे तो सुरुवातीचा हा दिला आहे बघा, 2 पाय बाय 5 रॅडियन दिला आहे. आणि तो डिग्रीमध्ये किती आहे, 72 डिग्री आहे. हां, येथे लक्षात सगळ्यांचा. मग आता लास्टला फक्त लिहायचे 4 अँगल्स एकत्र करून लिहायचे. काय येणार, therefore the angles of a quadrilateral in degrees are किती मिळाले ते, पहिला अँगल किती दिला आहे म्हटलं मी, पहिला अँगल किती आहे बघा 72 डिग्री, कॉमा सेकंड अँगल जे आपल्याला पुढचे मिळाले ते किती आहेत बघा 64 डिग्री, 96 डिग्री आणि लास्ट काय आहे 128 डिग्री. असे हे 4 अँगल्स इन डिग्रीमध्ये मिळाले. अँड पुढं आता काय म्हणणार मी ते रॅडियनमध्ये. अँड इन रॅडियन मेजर आर काय येणार ते, पहिला एक ऑलरेडी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. तो किती दिला आहे बघा, तो किती दिलेला आहे 2 पाय बाय 5 रॅडियन दिलेला आहे. नेक्स्ट आपण 64 कन्वर्ट केला, तो किती मिळाला 16 पाय बाय 45 रॅडियन. 16 पाय बाय 45 रॅडियन. नेक्स्ट थर्ड 96 जो आहे तो किती मिळाला 8 पाय बाय 15 रॅडियन मिळाला. आणि लास्ट कोणता आहे 128 जो किती मिळते 32 पाय बाय 45 रॅडियन. असे हे 4 अँगल आपल्याला डिग्रीमध्ये मिळाले आणि ते 4 अँगल्स रॅडियनमध्ये मिळाले. येथे लक्षात सगळ्यांच्या, हे आपल्याला आता इथं फाइंड करायला सांगितलेलं. हां, आता मी असाइनमेंटचा एक क्वेश्चन जो आहे तो थोडासा एक्सप्लेन करून सांगणार आहे बघा तुम्हाला. तुम्ही सॉल्व करू शकता. मी क्वेश्चन काय आहे तो सांगते नंतर आणि असाइनमेंटमध्ये मी तो क्वेश्चन लिहिते इन डिटेल. बघा क्वेश्चन काय आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल the acute angle angles are in the ratio 4:5. Find the angles of the triangle. In degree and radian. बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे त्याचा एक अँगल किती असतो राईट अँगलला, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याचा एक अँगल किती असतो ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. तो किती असतोय 90 डिग्री असते. मग हा काय आपल्याला फाइंड करायचा नाहीये. काय सांगितलंय, हे जे 2 ॲक्यूट अँगल आहेत ते दिलेत, त्यांचा रेशो दिलाय. तो रेशो किती दिलाय बघा 4:5 दिलेला आहे, बरोबर आहे. मग फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर इन डिग्री आणि रॅडियन म्हटले. हे जे 2 अँगल आहेत हे आपल्याला डिग्री आणि रॅडियनमध्ये फाइंड करायचे, बरोबर आहे. यांचा रेशो 4:5 आहे. मग हा एक अँगल 90 डिग्री आहे, तर यांचा रेशो किती मिळणार आहे बघा आपल्याला. म्हणजे कॉन्स्टंट जो आहे ते या दोन्हींची ॲडिशन जर बघितली आपण तर ती किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आणि हा 90 डिग्री म्हणजे प्लस किती झालं सगळं 180 डिग्री ट्रायंगलचे अँगल मिळाले आपल्याला, बरोबर आहे. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, कॉन्स्टंट घ्यावं लागेल.
4K आणि 5K कॉन्स्टंट घ्यायचा असा. या दोन्हींची ॲडिशन इज इक्वल टू किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. 180 डिग्री इथे ॲडिशन घेता येणार नाही आहे, कारण राईट अँगलचे ते दोन ॲक्यूट अँगल आहेत. हां, त्यामुळे ॲक्यूट अँगलची ॲडिशन किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. मग याच्यावरून केची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. 9K इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे के तुम्हाला मिळेल, किती मिळेल बघा? 10 डिग्री मिळेल. हां, मग हा के मिळाला 10 डिग्री. याच्यावरनं हे दोन अँगल फाइंड करायचे, ते डिग्रीमध्ये पण मिळतील आणि रॅडियनमध्ये पण मिळतील. हां, येते लक्षात सगळ्यांच्या? हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे बघा. असा लक्षात येते का बघा क्वेश्चन? राईट अँगल असल्यामुळं त्या ट्रायंगलची 3 अँगल येणार नाहीत, फक्त 2च अँगल येतील आणि त्यांची ॲडिशन किती असणार आहे? राईट अँगलचे 2 ॲक्यूट अँगल आहेत, त्यामुळे त्यांची ॲडिशन किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. त्याप्रमाणे ते सॉल्व करा. हां, ठीक आहे. राहिलेली एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया.